भारतीय छात्र संसद फाउंडेशन, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवसीय 13वी भारतीय छात्र संसद 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खासदार शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समन्वयक रवी पाटील, रामहरी रुईकर आणि BM हिरडेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचं युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्यानं ही छात्र संसद संपन्न होत आहे। नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्यानं ही संसद भरविण्यात येणार आहे। अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिलाय। या संसदेचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल, तर 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता समारोप होईल। या छात्र संसदेमध्ये 6 सत्रे आयोजित केली आहेत। राजकारणातील युवा नेतृत्व, वक्तृत्व, संक्रमणातील तरुण लोकशाही, सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत, आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती, विविधता आणि लोकशाही, कास्ट जनगणना दुविधा, आपण चंद्रावर उतरलो पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत का, या विषयांवर राज्यसभेचे खासदार आणि अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, आध्यात्मिक गुरु स्वामी मुकुंदानंद, प्रसिद्ध इतिहासकार आणि स्तंभलेखक डॉक्टर विक्रम संपत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत। याशिवाय जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, अनु आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांगे, मार्क टुली, जस्टिस N संतोष हेगडे, डॉक्टर विजय भटकर आणि नानिक रूपानी हे या छात्रसंसदेला 3 दिवसात उपस्थिती लावून मार्गदर्शन करणार आहेत। छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव आणि विशाल प्रशिक्षण वर्ग आहे। यात 10 ते 12 हजार विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत, अशी माहिती समन्वयक रवी पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर आणि रामहरी रुईकर यांनी दिली आहे।